राज्य परीक्षा मंडळानं 23 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा घेतली होती। या परीक्षेचा अंतरिम निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला। आतापर्यंत या परीक्षेचा निकाल केवळ 2.5 ते 3.5% लागत होता। मात्र यावेळी संपूर्ण राज्यभरातून निकालाची टक्केवारी 10% वाढेल असा अंदाज शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। दुसरीकडे टीईटी परीक्षेत केवळ 1 गुणानं अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांबद्दल शासन स्तरावर कोणता धोरणात्मक निर्णय होतोय याबद्दल अनुत्तीर्ण उमेदवार काळजीत आहेत। सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या एका निकालामुळे राज्यातील 53 वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य झाली आहे। तर नव्यानं शिक्षक होणाऱ्या उमेदवारांना सुद्धा टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे। टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाली नाही तर शिक्षकांना नोकरीत राहता येणार नाही। सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना यातून सवलत देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य आहे। या पार्श्वभूमीवर 23 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यभर टीईटी परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेला सुमारे 5 लाख उमेदवार बसले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 63 परीक्षा केंद्रांवर 19,839 उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली होती। या परीक्षेचा अंतरिम निकाल परीक्षा मंडळानं जाहीर करून त्यावर हरकती मागवल्या आहेत। आजवर टीईटी परीक्षेचा निकाल 2.5 ते 3% लागलाय। यावेळी संपूर्ण राज्यभरातून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची वाढलेली संख्या पाहता निकालाची टक्केवारी 10% वाढेल असा अंदाज शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। टीईटी परीक्षेत किमान 82 गुण मिळणं आवश्यक आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 60% तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55% गुण मिळण्याची अट आहे। मात्र या परीक्षेत केवळ 1 गुणानं अनेक उमेदवार अनुत्तीर्ण झालेत। त्यांनी सरसकट हा 1 गुण वाढवून द्यावा किंवा उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन व्हावं अशी मागणी परीक्षा मंडळाकडे केली आहे। त्यांचा हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे या नापास उमेदवारांना 1 गुण वाढवून द्यायचा की त्यांची पुन्हा परीक्षा घ्यायची या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू आहे। साहजिकच 1 गुणानं नापास झालेले टीईटी परीक्षार्थी सध्या तरी चांगलेच अस्वस्थ आहेत।